नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि हे बघा, हे एवढा सर्व कढीपत्ता घेऊन मी काय करणार आहे तर केसांसाठी तेल बनवणार आहे। मार्केटच्या तेलापेक्षा म्हणजे मला ह्या तेलाचा भरपूरच रिझल्ट आला। 6-7 महिने झाले मी हे तेल वापरते आणि माझा भरपूर हेअरफॉल म्हणजे आता जवळपास 100% म्हणाल तरी कंट्रोलमध्ये आहे। बिलकुल हेअरफॉल होत नाही। तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण हे शेअर करते, मला चांगला एक्सपिरियन्स आलेला आणि प्रत्येकावरती डिपेंड आहे की कसं सूट होतंय की नाही होतंय ते। पण हे फुल आयुर्वेदिक आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल्स वगैरे जे आपल्या घरात अवेलेबल असतं त्याच्यापासून हे मी बनवते। त्यासाठी बघा, हे घेतले कढीपत्ता, एक जोडी कढीपत्ता आहे एकदम फ्रेश असा, आणि मेथीचे दाणे घेतले आणि कलौजी घेतले आणि तेल घेतले। जवळपास हे 250 ml ची बॉटल आहे आणि हे घेऊन ठेवले मी। आणि पुन्हा ही रिकामी बॉटल जी ह्याच्यामध्ये मी नेहमी तेल करून भरून ठेवते। हनीची रिकामी काचेची बॉटल आहे, त्याच्यामध्ये करून ठेवून देते आणि संपलं की पुन्हा बनवते। मग आता माझं तेल संपलंय, म्हटलं चला मग तुमच्यासोबत पण एक्सपिरियन्स शेअर करते। तर ही आणि लोखंडीची कढई घेतली, त्याच्यामध्ये ही पूर्ण बॉटल मी अशी टाकून घेणार आहे। मार्केटमधून भरपूर सारे तेल आले वेगळ्या ब्रँडचे, ओनियन असे असणारे, पण म्हटलं त्याच्याने माझा हेअरफॉल कंट्रोल होतो का बघूया। पण काही झालं म्हणजे हेअरफॉल कंट्रोल होतच नव्हता प्रचंड। मग म्हटलं बऱ्याच वेळेला मी ऐकण्यात आलं होतं माझ्या की कढीपत्त्याने हेअरफॉल, कढीपत्त्याच्या तेलाने हेअरफॉल फार कंट्रोल होतो। मग मी म्हटलं चला आपण ट्राय तर करूया। मग मी सुरुवात केली आणि खरंच मला रिझल्ट छान आला। आता मी ही आहे ना मेथीचे दाणे त्या तेलामध्ये पहिले टाकून घेते आणि कलौंजी पण टाकून घेतली आणि हा गॅस मी लोच ठेवते, फ्लेम लोच ठेवते। आणि हा एवढा सर्व कढीपत्ता आहे, तो सर्व कढीपत्ता टाकून देते त्याच्यामध्ये। जास्वंदीची फुलं म्हटली तर फारच उत्तम आहे, पण माझ्या इथे ती फुलं सध्या अवेलेबलच नाहीयेत। इव्हन मार्केटमध्ये पण ती फुलं सध्या नाहीयेत। हे सगळं मिक्स करून घेते असं व्यवस्थित। हे आता होऊ दे पूर्ण, जर तिकडेच पकडा मी जेव्हा हे ना आता पूर्ण होऊ द्यायचं, म्हणजे सर्व पानांचा कलर जो आहे तो त्या तेलामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे इतपत ते उकळू द्यायचं। मी पण आता तेच करणार, आता पूर्ण उकळू देते आणि नंतर मग तेल त्याचं हे करते। तोपर्यंत त्याचेच राहू दे, मध्ये मध्ये फक्त एकदा पळीने फिरवून घेईन। ते मिक्स करू खालीवरती असं। पानांचा कलर चेंज होत चाललाय। थोडी आपली ही आहे मेथी, ती पण कोमेजून जाते। मेथी दाणे असे चेंज होत चाललंय, थोडं कलर पण तेलाचा चेंज होता, अजून थोडं चेंज व्हायला पाहिजे। अजून व्हायला पाहिजे, अजून थोडं तसंच होऊन देते। आता जे तेल ठेवलं होतं ते खोबरेल तेलाचा कलर आपण पहिले तर वेगळा होता आणि आता कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आता हा बघा कलर पूर्ण हिरवा झालाय। मग आता मी गॅस बंद करून टाकते आणि थंड झाल्यावरती नंतर मग त्याला दुसऱ्या बॉटलमध्ये करून ट्रान्सफर करून ठेवते। पूर्ण आता तेल असं थंड झालंय, पूर्ण थंड झालंय हे बघा, आणि पानं पण अशी कुरकुरीत अशी झाले। मग आता मी काय करते, पूर्ण क्रश करून घेते ती सर्व पानं, म्हणजे त्याचा अर्क जो आहे कढीपत्त्याचा तो पण सर्व त्याच्यामध्ये येईल।
मी आधी डॉक्टरांकडे गेलेले, त्यांना विचारलं की माझं हेअरफॉल फार होतो आहे. तर म्हटलं कशामुळे एवढा हेअरफॉल होतो आहे. तर ते म्हणाले कदाचित फॉलिक ॲसिड वगैरे कमी झालं असेल, मी टॅबलेट सुरू करतो. आणि एक दुसरं कुठलं तरी मला असं तेल दिलं होतं लावायला आणि महिनाभर मी कंटिन्यू घेतलं. पण जेवढं हेअरफॉल कंट्रोल पाहिजे किंवा नाहीच जवळपासच झालं हेअरफॉल कंट्रोल. मग मी हे घेतलं, हे तेल लावायला सुरुवात केली. आठवड्यातून 2दा हे तेल लावते, छानपैकी मसाज करते रात्री आणि सकाळी धुवून टाकते. तर छान या तेलाचा रिझल्ट आला आणि एकदम हे घरगुती आणि काही म्हणजे जास्त खर्च नाही, काही नाही, जे आपल्या घरी अवेलेबल असतं त्याच्यातूनच एक तयार केलं जातं हे तेल. तर नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा. हे बघा, हे एवढं तेल निघालं काढून आणि हा एवढाच चोथा निघाला त्याचा पूर्ण क्रश करून. आणि तेल पण एकदम कलर पण असा चेंज झालाय, हिरवट बघू शकते एकदम. आणि हा बरेच दिवस चांगला राहतो, ते काही वास वगैरे काही येत नाही, चेंज होत नाही वास वगैरे त्याचा काही, आणि मस्त राहतो. आता काय आमच्या घरातले आता सर्वजणच त्यांचं ते वेगवेगळे प्रकारचे तेल होते प्रत्येकजण यूज करायचं, ते सोडून सर्वजण आता आम्ही ह्याच तेल वापरतो. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.